जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या 2025च्या जे काही परीक्षा आहे या परीक्षेसाठी SY BCom सेमिस्टर 3 ॲज पर NEP पॅटर्न यांचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती जाणून घेऊया. विषय कोणते निवडायचे, फी किती असणार, ओईचा विषय कशा पद्धतीने निवडायचा, त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची माहिती ती म्हणजे प्रोसेस काय करावी लागणार आहे. ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. SY BCom सेमिस्टर 3 ॲज पर NEP पॅटर्नचा फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल वेबसाईटला जा. तिथे तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. इथे थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स दिलेल्या आहे. या डेट्स काय करा, काळजीपूर्वक बघा. ओके, जसं की आत्ताच्या एक्झामच्यासाठी या ठिकाणी जे काही डेट्स दिलेले आहे, इथं BCom 2000 काय सांगितलेलं आहे, 24 पॅटर्न सांगितलेला आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स 2024 पॅटर्न 15 सप्टेंबरपासून फॉर्म चालू झाले. विदाऊट लेट फी 20 सप्टेंबर आहे आणि लेट फीसह तुम्ही 22 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता. ओके, डेटमध्ये काही बदल झाला तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सांगितलं जाईल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ जरी विंटर एक्झाम 2025साठी जरी असला तरी येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी देखील हा लागू असणार आहे. काही बदल झाला तर त्याबद्दलची माहिती अपडेटेड व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. इथं प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. खालच्या बाजूला स्क्रोल करा. इथं स्टुडंटमध्ये तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. यामध्ये काय करू शकता, लॉग इन बटनावर क्लिक करू शकता. लॉग इन बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला लॉग इन बाय आणि पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. तर इथे ज्या पाठीमागच्या सेमिस्टरला तुम्ही फॉर्म भरताना जो काही मेल ID किंवा मोबाईल नंबर वापरला त्यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही काय करू शकता, मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि इथे जो काही कॅप्चा दाखवलेला आहे हा कॅप्चा तुम्ही काय करा, एंटर करा. जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही इथे फॉरगेट पासवर्डमध्ये जा, मोबाईल नंबर टाका, तिथं मेल ID किंवा मोबाईल नंबरला OTP येईल, दोन्हीपैकी एक OTP टाका. नवीन पासवर्ड तुम्ही रिसेट करू शकता. ओके, पुन्हा काय करा, लॉग इन करा. आपण लॉग इन करूया आणि पुढच्या पेजला जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर हा तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमची सर्व बेसिक माहिती दिसेल. थोडंसं उजव्या बाजूला काय करा, स्क्रोल करा. बघा, उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटेल. इथे सगळ्यात प्रथम काय करा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमचं अपडेट ABC ID किंवा अपर ID दिलेला आहे, त्यावरती काय करा, क्लिक करा. ओके, आणि एंटर केलेला ID जो काही बरोबर आहे का त्याची खात्री करा. नसेल तर तुम्ही नवीन ABC ID किंवा अपर ID अपडेट करून त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर आपण काय करू शकता, डायरेक्ट इथे एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करू शकता. ओके, एक्झाम फॉर्म बटनावर क्लिक करा. पुन्हा एकदा काय करा, इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला काय म्हणूया, इथे तुम्हाला 2 ऑप्शन येतील. एक फर्स्ट इयर येतील आणि दुसरं अदर दॅन फर्स्ट इयर येतील. तुम्ही सेकंड इयरचे विद्यार्थी आहात म्हणून या ठिकाणी काय येईल, तुमचं अदर दॅन फर्स्ट इयर येणार आहे. ओके, या बटनावर क्लिक करा आणि पुढे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता. या ठिकाणी आपण काय करूया, क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन येणार आहे. इथे स्टुडंटचं नेम, त्याचे मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, बाकीची सर्व डिटेल तुम्हाला आल्यानंतर खालच्या बाजूला स्क्रोल करा. खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन येईल, ते म्हणजे नेक्स्ट. या नेक्स्ट बटनावर क्लिक करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट वन स्पेशलायझेशन सब्जेक्ट दिसून येणार आहे. ओके, इथे तुम्ही काय करू शकता, इकडेचे उजव्या बाजूला सुद्धा काय दिलेले आहे, काही सब्जेक्टचे नावं दिलेले आहे. जर तुम्हाला आता फॉर्म भरताना इथे दिसत नसतील तर तुम्ही काय करा, इथून लेफ्ट साईडला उजव्या साईडला तुम्हाला इथे 3 डॉट दिसतील, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलचा डेस्कटॉप मोड सिलेक्ट करा.
बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी डेस्कटॉप मोड सिलेक्ट केलेला आहे. इथं जवळजवळ लेफ्ट साईडला 4 स्पेशलायझेशन आहे आणि उजव्या साईडला 4 स्पेशलायझेशन आहे. आता या ठिकाणी तुम्ही नेमकी कोणता विषय सिलेक्ट करायचा? बघा, एखाद्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला असताना जे काही त्याचे 3 सब्जेक्ट मेजर होते, ज्यापैकी 2 सब्जेक्ट स्पेशलायझेशनचे आणि 1 सब्जेक्ट त्याचा इकॉनॉमिकचा, असे जे काही सब्जेक्ट होते, तर पहिले जे काही 2 सब्जेक्ट घेतले, या 2 पैकी एक विषय तुम्ही आत्ता स्पेशलायझेशन म्हणून घेऊ शकता. एखाद्या विद्यार्थ्यांनी मार्केटिंग आणि बँकिंग घेतला तर याला आत्ता सिलेक्ट करताना मार्केटिंग किंवा बँकिंगपैकी एक विषय मेजर घ्यावा लागणार आहे. ओके, जर का त्या विद्यार्थ्यांनी अकाउंट किंवा कॉस्टिंग हे दोन्ही विषय फर्स्ट इयरला घेतलेले असतील, त्या दोघांपैकी एक विषय त्याला SYमध्ये स्पेशलायझेशन घेता येणार आहे. जसं की आता या विद्यार्थ्याला आपण बँकिंग अँड फायनान्स या विषयामध्ये त्याला स्पेशलायझेशन करायचं आहे, म्हणून त्यांनी इथे बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स या बटनावर काय केलं? क्लिक केलं. या बटनावर क्लिक केल्यानंतर त्याला त्याचे सगळे सब्जेक्ट त्या रिलेटेड येणार आहे. जसं की एन्शियंट बँकिंग सिस्टीम इन इंडिया हा IKS रिलेटेड सब्जेक्ट आहे. फील्ड प्रोजेक्ट आहे. इथं फील्ड प्रोजेक्टचे त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्टवर बरोबर कॉलमला टिक दिलेली आहे. कॉर्पोरेट अकाउंट आहे, कम्प्युटराइज अकाउंटिंग आहे, CCचा सब्जेक्ट आहे, इंडियन बँकिंग सिस्टीम हा त्याच्याशी संबंधित सब्जेक्ट आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. असे जवळजवळ त्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये 2 आणि 2, 4 आणि 2, 6 आणि 1, 7 सब्जेक्ट येतील आणि 8वा सब्जेक्ट आपल्याला ऑप्शनल सब्जेक्टमधून एक सिलेक्ट करायचा आणि एक OEचा विषय घ्यायचा आहे. इथे तुम्हाला दोन्हीपैकी एक भाषा घ्यायची आहे, एक तर मराठी किंवा हिंदी. तुम्ही जर का मराठी घेतलेलं असेल तर या ठिकाणी मराठी ऑप्शन काय करा? सिलेक्ट करा. ओके, या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे? मराठी ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला OEचा एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. OEचा सब्जेक्ट सिलेक्ट करताना तुम्ही फर्स्ट इयरला जो OE घेतलेला होता त्याच्यातलाच पुढचा पार्ट तुम्हाला आत्ता घ्यायचा आहे. इथे मी सिलेक्ट फॅकल्टीमध्ये जातो. इथं जसं की या स्टुडंटनी ह्युमॅनिटी फॅकल्टीजमधून घेतलेला होता, म्हणून मी इथं ह्युमॅनिटी सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे सब फॅकल्टीसुद्धा आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्समध्ये आहे किंवा फाईन आर्टमध्ये आहे. त्यानंतर इथे कोर्स सिलेक्ट करताना त्यांनी BAच्या कोर्समधून घेतलेला होता. तसं पाहायला गेलं तर या विद्यार्थ्यांनी जॉग्रफीचा विषय OE म्हणून घेतलेला होता, त्यामुळे ही OEची लिस्ट आत्ता सेकंड इयरच्या 3rd सेमिस्टरची असणार आहे. जसं की यांनी जॉग्रफीचा विषय घेतलेला होता, म्हणून इथं बघा OE 201 GEO पॉलिटिकल जॉग्राफी हा विषय आपल्याला घ्यायचा आहे. हा विषय घेतल्यानंतर इथे काय करा? सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमची फी आलेली आहे, एक्झाम फी, कॅप फी, सगळी फी आलेली आहे आणि एक 410 रुपयेसुद्धा काय आलेली आहे? प्रोजेक्ट रिपोर्टची फी आलेली आहे. नेहमीपेक्षा यावर्षी फीमध्ये 20% वाढ करून देण्यात आलेली आहे. एकूण 1295 रुपये फी आहे. इथे काय करा? प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुमचे फॉर्म, विषय व्यवस्थित आले का नाही त्याची खात्री करा. खात्री झाल्यानंतर तुम्ही आय हॅव रीड या बटनावर क्लिक करा. ओके, या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 1 बाय 1 परिपूर्ण माहिती दिसेल. इथे कन्फर्म आणि गो टू डॅशबोर्ड किंवा गो फॉर डॅशबोर्ड या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं ॲप्लिकेशन नंबर येईल, इथे कोर्स नेम येईल, इथं ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट येईल, इन्वर्ड स्टेटस नॉट इन्वर्ड येईल, फी चलन किंवा फी पेड अनपेड येणार आहे. इथं तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू हे ऑप्शन दिलेलं आहे. आत्ता या बटनावर क्लिक करा, याची प्रिंटआउट करा, महाविद्यालयात जा, फॉर्म व्यवस्थित चेक करा. फॉर्म चेक झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करा? तुम्ही फी पेड करण्यासाठी इथे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे. ओके, हा फॉर्म काय करूया? कॉलेजमधून इन्वर्ड करूया आणि त्याची जी काही फी आहे ती कशी पेड करायची ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस कॉलेजकडून फॉर्म काय झालेला आहे? अप्रूव्ह करून देण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इन्वर्ड स्टेटस इन्वर्ड येणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रिंटच्या या ठिकाणी इथं पे ऑनलाईन अशा नावाची टॅब येणार आहे. या पे ऑनलाईन बटनावर क्लिक करा आणि पेमेंट करा. मी या ठिकाणी पेमेंट करण्याची जी काही प्रोसेस आहे ती सेपरेट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. वेळेअभावी किंवा महाविद्यालयातील काही तांत्रिक टेक्निकल क्युरीजमुळं मी पेमेंट कसं करावं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही ऑनलाईन पहिल्यांदा फॉर्म भरा. फॉर्म भरून तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाकडे जा, त्यांच्याकडून तो फॉर्म किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडून तो फॉर्म इन्वर्ड करून घ्या. तत्पूर्वी आपल्या महाविद्यालयातील विषय शिक्षकाकडून तो फॉर्म चेक करायला विसरू नका. फॉर्म चेक करा आणि पे ऑनलाईन बटनावर क्लिक करून काय करा? तुमचं पेमेंट करा. आजच्या दिवसात पेमेंट होत नाही आहे, पण उद्याच्या दिवसात ते पेमेंट होतील, म्हणून मी त्या ठिकाणी आत्ता पुढचा व्हिडिओ केलेला नाही आहे. पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती कशा पद्धतीने पेमेंट करायचं त्याची माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो. तोपर्यंत या पद्धतीने फॉर्म भरा आणि महाविद्यालयातून फॉर्म
निवड करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.